मयूर म्हात्रे त्यांचं सुद्धा स्वागत आहे या रसायनी ट्रॉफी मध्ये 2019 परवा. दोन मान्यवर पंच अशोक पारंगे आणि स्क्वेअर पंच नरेंद्र पाटील आणि सलामीची जोड साखळी मैदानावरती नितीश ठाकूर आणि योगेश जांभळे. रणनीती वेगळी पाहायला मिळते ती नाईट ड्रायव्हर रसायनी संघाची आणि प्रतिस्पर्धी संघ चार्जर्स रसायनी हा संघ. एका बाजूला सागर पाटील आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील राऊत. हा चेंडू देखना पटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर मधून निघालेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे राऊत. हा चेंडू देखना पटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर मधून निघालेला चेंडू षटक घेऊन आलेला गोलंदाज ओमकार चांबारली संघाचा हा गोलंदाज. नाईट चार्जर्स रसायनी पहिला चेंडू चौकाराला आणि दुसरा चेंडू देखना पाहायला मिळाला तो ओमकार पाटील या गोलंदाजाकडून. हा चेंडू देखना चेंडू टाकला गेला ओमकार पाटीलचा. हा चेंडू शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू चाललाय. पंच अशोक पारंगे यांचा इशारा येतोय की हा चेंडूवरती 22 असल्याचा येतोय इशारा. 5 धाबा धावफलकावरती लागल्यात. 5 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगलं क्रिकेट एका बाजूला नाईट रायडर्स रसायनी आणि चार्जर्स रसायनी चार्जर्स हा संघ खेळतोय. सन्माननीय विकास पारंगे या ठिकाणी आले त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती सन्मानपूर्वक या. त्यांचं स्वागत या रसायनी ट्रॉफी मध्ये. या जबरदस्त लगावला गेला योगेश जांभळेच्या बॅट आखले गेले. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर रणनीती वेगळी होती. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती हे दोन फलंदाज पाहायला मिळाले परंतु आता पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतात ते नितीश ठाकूर आणि योगेश जांभळे. हा चेंडू देखना पाहायला मिळाला ओमकार पाटील हा गोलंदाज परंतु या चेंडूवरती कोणतीच धाव मिळत नाही. धावफलक स्थिर आहे. 9 धाबा आहेत त्या धावफलकावरती. एक विकेट गेले विकेटच्या म्हणजे जमेची बाजू आहे. एक चेंडूचा खेळ बाकी असावा या षटकातील. गोलंदाज तयार आहे ओमकार पाटील. रिव्हर्स स्वीपचा फटका दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो घात. या चेंडूवरती या षटकातील तिसरा गोलंदाज आणि चौकाराच्या बरोबरीनं 13 धाबा आहेत त्या. चेंडू उचली घेतली बाउन्स झाला बाउन्स चेंडू परंतु असं प्रयत्न केले. रसायनी रॉयल संघाचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सीमारेषेच्या अगदी जवळ आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अभि गरुडे धावा आहेत धाव फलकावरती 13 धावा धाव फलकावरती 13 धाबा धावफलकावरती आहेत. गुलशिंदे संघाचे बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्या रसायनी ट्रॉफी मध्ये चांगला क्रिकेट या मोसमामध्ये पाहायला मिळेल. त्या अनुसरून सर्व सिलेक्शन केले गेले. ते रसायनिक क्रिकेट काउन्सिलच्या सर्व सदस्यांनी नारपूल येथे नाईट टुर्नामेंट मध्ये गुलशिंदे संघाने निखिल पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळ चांगला पाहायला मिळाला. परंतु या ठिकाणी शुभम सुर्वेचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या लक्षवेधी आपण या व्यासपीठाकडून आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. असंच कार्य असंच खेळ त्याच्या माध्यमातून असंच खेळ व्हावा अशी आपण त्याला शुभेच्छा देऊया. या ठिकाणी आमचे सन्माननीय विकास पारंगे त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा आहेत धावफलकावरती 13. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज अनिल वाघे आडूबाबाची शिदोरी. लाडवली संघामधून खेळणारे हे खेळाडू आहेत. अनिल वाघे गोलंदाजी मार्कवरती आहेत. या चेंडूवरती नितीश ठाकूरने आक्रमण चढवलं गेलंय. पाबंदीच्या षटकामध्ये पवन पार्टे आता प्रेक्षक बनले गेलेत. या चेंडूवरती येतोय चौकार. या चौकाराच्या बरोबरीने 17 धावा धावफलकावरती. आता कचरा कोणाला मिळणार या सामन्यामध्ये? कचरा कोणाला मिळणार?
17 धाबा धावफलकावरती लागला गेल्यात. गोलंदाज अनिल वाघे यांचा पुढचा चेंडू. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड ऑन क्षेत्ररक्षक सागर पाटील हा चेंडू अडवतोय. चेंडूवरती कोणती जाम मिळत नाहीये. धावफलकावरती धाबा आहेत त्या 17. आता एक मोठी धावसंख्या उभारावी लागणार ती नाईट रायडर रसायनी संघाला, कारण प्रतिस्पर्धी चार्जर्स रसायनी संघ सुद्धा मजबूत आहे. कारण कुमार मुंडे, सागर पाटील, अनिल वाघे, मनोज पवार, तिकडे संदेश पाटील, अतुल वगैरे सारखा एक घातक मित्र म्हणून खेळाडू आहे. प्रमोद धुराव जोरकस अपील केली जाते, परंतु पंचांचा निर्णय अंतिम. प्रॉफिट क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित असणार आहेत. एक चिकी रन्स या चेंडूवरती पाहायला मिळते. 34 धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 18 धाबा. MJ आमचे अर्थातच कॅमेरामॅन मारुती जांभळे या ठिकाणी आमच्या साईडला स्क्रीनवरती बसलेत, कारण लेखाजोखा त्यांच्या पीसीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सगळे अपडेट या ठिकाणी घर बसल्या आनंद घेतात प्रेक्षक. त्यांचं स्वागत आहे. संदेश मुंडे चांबारली संघाचे एक जबरदस्त खेळाडू, त्यांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी, कारण ज्या भावी त्यांची अनुपस्थिती आहे त्यांचं सुद्धा स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धाबा आहेत त्या धावफलकावरती 18 धाबा. समोर उभा फलंदाज वेताल चांबारली संघामधून खेळणारा, आता नाईट रायडर रसायनीमधून खेळतोय तो योगेश जांभळे. अनिल वाघे गोलंदाजी मार्कवरती चार्जर्स रसायनी संघामधून खेळतात. लाडुली संघाचे एक अनुभवी गोलंदाज. चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय देखणा चेंडू टाकला गेलाय. बॅट वरती चेंडू लँड होत नाहीये. या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला गेलेला हा चेंडू निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावफलक स्थिर आहेत. धावफलकावरती धाव आहेत त्या फक्त 18. तिसरे षटक, दुसरं षटक माफ करा, प्रोग्रेसवरती दुसरं षटक. अनिल वाघे हाताळणार. या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं. योगेश जांभळेच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग असा तिसरा चौकार. या चौकाराच्या बरोबरीनं धाबा आहेत त्या धावफलकावरती 22. धाबा. हा चेंडू मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडूला अडवलं जातंय. चेंडूला एकच धाबे चेंडूवरती मिळाले जाते. 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. नरेंद्र पाटील गोलचा मेन पंचांच्या भूमिकेत सांगतात दुसरं षटक संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 23 धाबा धावफलकावरती लागला गेल्यात. रसायनी काउन्सिल पुरस्कृत रसायनी ट्रॉफी 2019 पर्व आपल्याला तिसरा पर्व आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय चांगलं दिमागदार आयोजन पाहायला मिळतं या ठिकाणी. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि फलंदाज गोलंदाज ट्रॉफी या ठिकाणी मालिका भिडतातच. 3 दिवसामध्ये कोण खेळ चांगला करणार हे ट्रॉफी या ठिकाणी ठेवण्यात आलं गेलं. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी. सर्व रसायनीचे धुरंधर तिकडून आपटे, नंतर इकडं सावला मार्गे पकडलं तर नारपोली पासून इकडे शेवट नडाल पर्यंत सर्व धुरंधर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते स्वर्गीय आणि तिकडे आपण बघितलं तलेगाव वाडी, नंतर वयाल वाशिवली पर्यंतचे सर्व खेळाडू म्हणजे आपल्याला या ठिकाणी रणधुमाळी पाहायला मिळते. ती स्वर्गीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या क्रीडानगरावरती. गोलंदाज आकाश पाटील, सागर पाटील म्हणतात रनअप ऐकी काय सागर पाटील कार्यालय. आकाश पाटील हा वेगवान गोलंदाज आहे. आकाश पाटील हुशार आहे, परंतु जर आम्ही विचार केला देवळी संघामध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. मोठे फटके मारणार, परंतु सिंगल डबल वरती अजिबात भर देत नाही हा गोलंदाज. पण आता गोलंदाजीचा जर आपण रणनीतीचा विचार केला तर वेगवान हा गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू रनअप जास्त घेतला, त्याच्यानंतर हा चेंडू टाकला गेलाय तो वाईट. अशोक पारंगे सरांचा इशारा येतो की हा चेंडू वाईट आहे. वाईटच्या बरोबरीनं लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईटच्या बरोबरीनं 24वी धाव धावफलकावरती लागले गेले. रखरखच्या उन्हात या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आणि तेवढंच हे खेळाडू खेळ करतात चांगला.
हा चेंडू आक्रमण जोडला योगेश जांभळे या फलंदाजांना सीमारेषी पलीकडे आलेला षटकार चेंडू आक्रमण फलकावरती सीमा 30 धाबा लागतात धाव फलकावरती. तिसरे षटक प्रोग्रेस वरती आहेत. क्षेत्ररक्षकाच्या विपरीत फलंदाजी पाहायला मिळते आहे ती या दोन फलंदाजाकडून. एकही विकेट गेले, एक जमीची बाजू आहे. जोपर्यंत योगेश जांभळे आणि नितीश ठाकूर मैदानावरती राहणार तोपर्यंत नाईट रायडर्स मी तर म्हणेन मजबूत स्थितीमध्ये वावरणार. मजबूत स्थिती आता पूर्णपणे वावरतोय तो नाईट रायडर रसायनी हा संघ. गोलंदाज तयार आहे आकाश. आकाश हा चेंडू पुन्हा एकदा डीप स्कोर लेग मधून चेंडू निघतोय. मनोज पवार या चेंडूला अडवलं जात आहे. या चेंडूवरती मिळालं जाते फक्त सिंगल. या सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 31 धाबा धाव फलकावरती लागतात. 31 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. अतिशय चांगलं क्रिकेट या दोन संघामधून, चांगला तालमेल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्या दोन फलंदाजांमध्ये नितीश ठाकूर आणि तोरडे संघामध्ये खेळणारा हा नितीश ठाकूर आणि चांबर्ली संघाचा योगेश जांभळे नाईट रायडर रसायनीमधून खेळतोय. हा चेंडू लेगस्टिकच्या पूर्णपणे आता बाहेर टाकलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक इकडून तिकडून चाच पडतोय. कुमार मुंडे हा चेंडू उचलतोय. तोपर्यंत या चेंडूवरती मिळते वाईट प्लस सिंगल म्हणजे 1+1 अशा मिळतात 2 धाबा. या 2 धाब्याच्या बरोबरीने धाव फलकावरती ते 32-33 धाबा धाव फलकावरती लागतात. 33 धावा 1+1 वाईट आणि एक धावून पूर्ण केले. दोन फलंदाजांना 33 धावा धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश पाटील. हा चेंडू बॅटची कडा घेतली होती. रामा या कोणतीही चूक न करता ती रामा या यष्टीरक्षकांना आणि फलंदाज होतोय योगेश 33 या धावसंख्येवरती होतोय बाद. स्वतःच्या अकाउंट मध्ये आपण विचार केला तर धाबा जमवला गेला तर 9 चेंडू आणि 20 धाबा. शार्दूल या ठिकाणी तलेगाव वाडीचे एक डेंजर खेळाडू. कारण आपण बघितला काल तालुका वाईज मध्ये जैन पिढी मध्ये आपण बघितला खेळ खालापूर संघाने चांगला केला. परंतु तलेगाव वाडी संघाच्या ग्रामीणच्या या क्रीडा नगरीवरती चांगला खेळ. बिदुल छोटा भाऊ शार्दूलचा त्याने खेळ चांगला पाहायला मिळाला. 4 षटकार मारले होते. परंतु एक चांगला खेळ तलेगाववाडी संघाचे अंडर-20चे मी तर म्हणेन खेळाडू असावे. कारण सर्व 90 नामाचे खेळाडू खेळ करतात. त्या ठिकाणी आपल्याला रसायनी काउन्सिल मध्ये आता रसायनी ट्रॉफी मध्ये शार्दूलचं सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आलेला स्ट्रोक आकाश पाटीलच्या गोलंदाजीवरती चढवलं गेलंय. या 6 फलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 34 धाबा धाव फलकावरती. एकोणचाळीस धाबा धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे आकाश पाटील. हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चुकी करतोय. परंतु अंतिम क्षणाला प्रमोद थुरवच्या हातामध्ये चेंडू. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धाब्याच्या बरोबरीने धाव फलकावरती धावा जमा झाल्यात त्या 40 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अभि गरुडे आमचे एक जबरदस्त खेळाडू आणि एक चांगले गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. माथेरान येथे त्यांचं ओपन मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून निवड. म्हणजे क्रिकेट तेवढं चांगलं आहे त्यांचं सुद्धा स्वागत आहे. हा चेंडू नितीश ठाकूर टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहे. स्वतः चेंडू खाली सागर पाटील दुसरा बाद रसायनी या संघाचा नितीश ठाकूर होतोय 40 या
टायमिंग पाहायला मिळतोय. स्वतः चेंडू खाली चालीस धावा आहेत धाव फलकावरती. रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय तो चार्जर्स रसायनी आणि नाईट रायडर्स रसायनी या दोन संघादरम्यान. नवीन फलंदाज मैदानावरती स्वप्नील राऊत आणि अर्थातच रसायनीचा जावेद म्हणून ज्याची ओळख तो स्ट्रायकरवरती फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळाडू सारखी मित्र म्हणून शरीर दृष्टी अर्थातच सावलेश्वर सावले संघामध्ये खेळणारा रोहित केदारी सिद्धिविनायक बँक एंड कडून मारा करतोय. तो गोलंदाज तयार आहे. रोहित केदारी गोलंदाजी मार्कवरती आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो गोलंदाज. समोर उभा स्वप्नीलसाठी हा चेंडू आक्रमण चढवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करतोय. सागर नवगुणे नडाल संघाचा हा खेळाडू मॅन फ्रॉम नडाल. परंतु आता खराब कामगिरी पाहायला मिळते ती सागर या क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा नव्हती परंतु स्टेल सोडला गेलाय. नशीब बलवत्ता या ठिकाणी स्वप्नील राऊत या फलंदाजाचा. धाव फलकावरती धावा आहेत त्या 41 धावा. नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज असलेला दत्ता स्ट्रायकरवरती फलंदाज येतोय. रोहित केदारी षटक क्रमांक 4 प्रोग्रेस वरती आहे. गोलंदाज रोहित केदारीचा हा षटक. हा चेंडू दत्ता या गोल क्षेत्ररक्षक आपला दत्ता या फलंदाजांना शॉट फाईन लेग मधून निघालेला चेंडू अंतिम क्षणाला लॉंग क्षेत्ररक्षकांमध्ये परंतु या धाव फलकावरती लागल्या गेल्या रोहित केदारी आणि इकडून आमचे प्रफुल्ल केदारी त्यांच्या समवेत सावलेश्वर सावले संघाचे मित्र म्हणून बाहुबली खेळाडू प्रफुल्ल केदारी त्यांच्या समवेत ऋषिकेश कुरंगले कांबे संघाचे युवा खेळाडू म्हणून ज्यांची ओळख केली 3 वर्षामध्ये परंतु आता जुने झाले. त्यांचं स्वागत आता युवा नाही राहिले त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आमचे सन्माननीय सुधीर मुंडे भाऊ अर्थातच येतात त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धा रसायनी ट्रॉफी 2019 मध्ये स्वागत आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 42. या चेंडूवर 46 धावा असताना स्वप्नील राऊत न केलेली आता चूक फलंदाज या धावसंख्येवर आम्हाला हरवतील आम्ही नाही चल बरं खेळायला जाऊ सर
उद्या खेळणारे बरेचसे खेळाडू इकडे आता आले प्रस्थान करतायत, कारण कशी रणनीती आखायची, कशा प्रकारची या ठिकाणी आगमन करतात या स्पर्धेसाठी. कारण सर्वांचा हातभार जर आपण एकत्र आपण जेव्हा बोट एकत्र करतो तेव्हा मूड बनते. त्यावेळेला सर्वांनी एकत्र केलेली मेहनत अर्थातच आपल्याला स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. अर्थातच रासायनिक ट्रॉफीमध्ये हे सर्व रासायनीचे धुरंधर. हा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसला गेला. अतिशय वेगवान टाकलेला रोहित केदारी या गोलंदाजाने चेंडू टाकला गेला. एकच धाव या चेंडूवरती मिळवली जाते. एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धाबा लागल्यात. त्या चौथा षटक प्रोग्रेस वरती असताना फलंदाज 3 बाद झाल्यानंतर 47 धाबा धावफलकावरती आहेत. 47 धाबा धावफलकावरती आहेत. कारण बरेचसे धुरंधर मैदानावरती आपल्याला खेळ पाहायला मिळतात. रासायनिक परिसरातले गोलंदाज रोहित केदारी सावळेमधून खेळणारा हा खेळाडू हा चेंडूवरती बाउन्स केलाय. चेंडूला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केला. दुसरा धावेचा प्रयत्न रितेश मते 2 धाबा या चेंडूवरती धावून दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. पंचांचा इशारा तो षटक संपल्याचा. 3-4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 49 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही स्लॉगवरचं षटक बाकी आहे ते नाईट रायडर रासायनिक संघासाठी. एकोणपन्नास धाबा धावफलकावरती. रसायनी क्रिकेट काउन्सिल पुरस्कृत रसायनी चॅम्पियन ट्रॉफी 2019 पर्व 3 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस 3 दिवस ही रसायनी ट्रॉफी पाहायला मिळणार, ज्यामध्ये रसायनी स्ट्रायकर्स 12 टीम्स या ठिकाणी खेळतील. रसायनी स्ट्रायकर्स, रसायनी चार्जर्स, रॉयल चॅलेंजर्स रसायनी, मुंबई रसायनी इंडियन्स, नंतर रसायनी सुपर किंग्स, रासायनिक नाईट रायडर्स, रासायनिक डेअरडेव्हिल्स, किंग्स 11 रसायनी, रसायनी ट्रुगर्स, रसायनी वॉरियर्स आणि रसायनी रॉयल्स. अर्थातच शेवटची 12 संघ सनराईज रसायनी, असे 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात. प्रफुल्ल केदारी तस्कर संघामध्ये, त्यालाच इकडं ऋषिकेश कुरंगळे आणि रोहित केदारी एका गाडीवर आपल्याला पाहायला मिळाले. या चौकावरती 53 धाबा. आकाश पाटील धावा धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज कुमार मुंडेचा हा चेंडू एकच धाव्या चेंडूवरती मिळाला जाते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती पंचांचा इशारा या चेंडूवरती बाईज असले जाते. तो इशारा 1 धाव बाईच्या सहाय्याने मिळाला जाते. एका धावेच्या बरोबरी धावफलकावरती धावा आहेत त्या 54 धाबा धावफलकावरती लागला गेला. दत्ता नॉन स्ट्रायकर वरती फलंदाज आपटे संघाचा खेळाडू आणि सावलेश्वर सावळेमध्ये खेळणारा रितेश मते स्ट्रायकर वरती फलंदाज उभा आहे. गोलंदाज तयार आहे. कुमार चा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. आकाश पाटील इकडं अशी मजा करतात, परंतु सागर पाटीलने घेतलेला हा जय बाद. नाईट रायडर्स रसायनीचा अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असावा. पहिलं सत्र संपायला अंतिम स्लॉगवर 3 चेंडूचा खेळ बाकी असावा. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ज्या 70 धावा जमावच्या होत्या त्या रॉयल रसायनी आणि आपण बघितलं चार्जर्स रसायनी 2 संघादरम्यान सामना झाला होता, परंतु रॉयल किंग्स रसायनी संघाने धावा जमवल्या गेल्या. 69 आणि 70 धाव्यांचा पाठलाग करत असताना
चार्जर्स रासायनिक संघानं अंतिम क्षणापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत सामना आणला होता, परंतु नंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला बघितलं एकतर्फी लढत पाहायला मिळाली. ती रॉयल रासायनिक संघाने सामना जिंकला गेला. परंतु या हरलेल्या दोन संघादरम्यान आपल्याला सामना चालू आहे. तर नाईट रायडर रासायनिक आणि चार्जर्स रासायनिक या दोन संघादरम्यान एका बाजूला सागर पाटील, दुसऱ्या बाजूला स्वप्नील राऊत. परंतु धावा आहेत त्या धावफलकावरती पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना 4 षटकांचा खेळ संपला. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 54 धावांचा धावा धावफलकावरती असताना आकाश पाटील आणि मनोज पवार चौकार माफ करा लागलं गेलं संघ. आपण बघितले बरेचसे चांगले चांगले संघांमध्ये खेळाडू आहेत. तस्कर्स रॉयल रासायनिक या चेंडूवरती सागर पाटील प्रयत्न करतो. अंतिम क्षणापर्यंत चेंडूपर्यंत पकड मजबूत ठेवली होती, पण अंतिम क्षणाला सुटलेला हा झेल 2 धावा मिळून जातात. ते नाईट रायडर्स रासायनिक या संघासाठी या 2 धाब्याच्या बरोबरीने धावफलकावरती धाबा जमा झाल्या. त्या 60 धाबा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झाले गेलेत. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असावा या सत्रातील. या चेंडूवरती श्रीकांत पाटीलने आक्रमण चढवलं गेलं. क्षेत्ररक्षकाच्या सागर 9 गणे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु अंतिम क्षणाला चेंडू अडवलं गेलं. या चेंडूवरती मिळायला गेलं त्या 2 धावा मिळून जातात. या 2 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा जमा झाल्या त्या 62 धावा. आणि चार्जर्स रासायनिक संघाला गरज आहे ती 30 चेंडू आणि 63 धाब्यांची. आपला 3 मॅचेस रसायनी चार्जर्स आणि नाईट रायडर्स रसायनी या 2 संघादरम्यान सामना चालू आहे. रसायनी नाईट रायडर्स संघाने धावा जमवल्या त्या 62, 63 धावांची गरज आहे चार्जर्स रसायनी संघाला. परंतु रसायनी संघाच्या चार्जर्स रसायनी संघाच्या फलंदाजांना प्रत्येक
फलंदाजाला 3 षटकार मारावे लागणार, मग सामना जिंकतील तो चार्जर्स रसायनी संघ, परंतु ते षटकार रोखावे लागणार ते अर्थात नाईट रायडर्स रसायनी संघाच्या गोलंदाजांना. ग्राउंड फ्लोअरला आहे. बेसमेंट 1 बेसमेंट 2. विशाल कोंडिलकर गोलंदाज. या पुढील होणारा सामना किंग्स 11 रसायनी आणि रसायनी रॉयल्स दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी व्यासपीठावरती या. गोलंदाज तयार आहे विशाल कोंडिलकर समोर फलंदाज बबलू अर्थात आपटे संघाचा खेळाडू आणि कुमार मुंडे नॉन स्ट्रायकर वरती. या चेंडूवरती श्रीकांत पाटील या चेंडूला अडवतोय, फक्त मिळाले जाते सिंगल. अकाउंट ओपन केले सिंगल याच्या मदतीनं. एक धाव फलकावरती लागली गेली. आमचे छायाचित्रण केलं जात आहे प्रतीक पाटील देवलोलीचे, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. नंतर प्रतीक पाटील सावलेचे त्यांचं सुद्धा स्वागत आहे. चांगलं छायाचित्रण केलं जात आहे सर्व खेळाडूंचा. हा चेंडू चांगला फटका मारला कुमार मुंडे या फलंदाजांना. डीप मिड विकेट मधून निघतोय चेंडू सीमारेषी पलीकडे. दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा चौकार धाबा लागला त्या धावफलकावरती. 5 धाबा धावफलकावरती. नाईट रायडर्स योगेश जांभळे रितेश पाटील अमर आणि श्रीकांत पाटील मध्ये लागलेली आता रेस, परंतु गेलाय सीमारेषी पलीकडे आलेला हा उत्तुंग असा येतो चौकार. या चौकाराच्या बरोबरीनं धावफलकावरती या षटकामध्ये आलेले आतापर्यंत 2 चौकार. टोटल धाबा लागल्या त्या धावफलकावरती 63 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 9 अशी चांगली सुरुवात झाली आहे ती चार्जर्स रसायनी संघाची. हा चेंडू अतिशय देखणा चेंडू टाकला गेलाय. विशाल कोंडिलकर या गोलंदाजानं बाउन्स केला चेंडूला, यावरती थोडासा खांद्याचा वापर केला गेला. चेंज ऑफ पेस या चेंडूवरती पाहायला मिळत आहे. ते गोलंदाज विशाल कोंडिलकर या गोलंदाजाकडून 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावा आहेत त्या धावफलकावरती 9 धावा. गोलंदाज तयार. विशालचा चेंडू कडे स्ट्रोक लगावलाय. लांब लचक मारलेला लॉंगन आणि षटकातील पहिला षटकार. चेंडू घेऊन आहे मैदानावरती. चेंडू पूर्वा धाबा लागला धावफलकावरती. 15 धाबा आहेत धावफलकावरती. 15 धाबा धावफलकावरती. जे आपण डाव्या हाताचे गोलंदाज 2 आणि उजव्या हाताचे गोलंदाज 3 असे काढले धाबी, परंतु या गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळत आहे. लांब लचक पुन्हा एकदा मारलेला हा चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळत आहे. या सागर पाटील सांगितलं की प्रत्येक आखली गेली चार्जर्स बॅक टू बॅक 2 षटकार धावा फलकावरती. धाबा 43 धाब्यांची 42 धाब्यांची.
पहिल्या षटकामध्ये आला 21 धाबा. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज पंकज ओंबळे. भरत विनायक कांबे संघामध्ये खेळणारा, कैऱ्यामध्ये खेळणारा पंकज ओंबळे संघ, कैरे संघाचा खेळाडू. अतिशय चांगला खेळाडू, युवा खेळाडू, परंतु क्रिकेटमध्ये अतिशय चांगली छाप सोडली गेली गोलंदाजी मार्कवरती. परंतु या ठिकाणी वरद विनायक कांबे संघाचा ऋषी कुरंगले बसलेत. त्या करारार्थाने आनंद घेतात त्या सामन्याचा, टिप्स घेतात सर्वांकडून कशा प्रकारची गोलंदाजी हाताला हवी. या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. जगदीश मस्कर यांनी बोर्ड उंच केलाय. फलंदाज पहिला बाद होतोय तो चार्जर्स रसायनी संघाचा. मी या ठिकाणी भूषण पारंगे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या रसायनी ट्रॉफी मध्ये आपलं सुद्धा स्वागत आहे. रसायनी चार्जर्स वर्सेस रसायनी नाईट रायडर्स यामध्ये चालू असलेला सामना. बबलू हा फलंदाज होतो बाद आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज स्वतः कर्णधार सागर पाटील आणि प्रतिस्पर्धी गोलंदाज एका टीम मध्ये खेळणारे दोन आता खेळाडूंमधील सामना पाहायला मिळत आहे. तो या दोन संघादरम्यान एका बाजूला पंकज ओंबळे आणि सागर पाटील एका टीम मध्ये खेळणारे. आता सागर पाटील बनला फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज ओंबळे कैरे संघाचा हा गोलंदाज. एकवीस धाबा आहेत. पहिल्याच चेंडूवरती बबलू या फलंदाजाला बाद केलं गेलाय. हा चेंडू चांगला चेंडू टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक विशाल खोंडिलकर चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळतात या चेंडूवरती फक्त सिंगल. एक तोटी धाव या चेंडूवरती घेतली जाते. ती दोन फलंदाजांमध्ये, परंतु या एका धावेच्या बरोबरीने 22 धाबा धावफलकावरती लागला गेला. दोन चेंडूचा खेळ संपला गेलाय. गोलंदाजी मार्गवरती पंकज ओंबळे हा गोलंदाज चांगली करतो गोलंदाजी, परंतु ज्या ठिकाणी पंकज वरती विश्वास टाकल्यानंतर अतिशय त्या अनुसरून गोलंदाजी पाहायला मिळते ती पंकज या युवा गोलंदाजाकडून. कुमार मुंडे नॉन स्ट्रायकरवरती असलेला फलंदाज स्ट्रायकरवरती पोहोचला गेलाय. गोलंदाज तयार. हा चेंडू सन्मानपूर्वक हाताळण्यास भाग पाडला गेलाय. जास्तीत जास्त ऑफ स्टिक धरली गेली गोलंदाजांना. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल ठरतोय तो पंकज हा गोलंदाज. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, परंतु या दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे मोठे पटके मारण्यामध्ये वंचित ठेवलं जात आहे त्या गोलंदाजाकडून. धाबा आहे धावफलकावरती 22 धाबा. 63 धाब्यांचा पाठलाग करत असताना 22 धाबा आहेत धावफलकावरती. चार्जर्स रसायनी संघाच्या या चेंडूवरती झपकळ आतमध्ये दिलेला चेंडू. असं वाटलं की ऑप्टिकच्या बाहेर आहे की काय हा चेंडू, पण झपकळ आतमध्ये दिलेला चेंडू सन्मान देण्यास भाग पाडला गेलाय. सहजचा बॅटवरती चेंडू लँड झाला नाही. कुमारच्या बॅटमधून आलेला फक्त या बॅट टू द बॉलर या चेंडूवरती खेळ पाहायला मिळाला आणि कोणतीच धाव या चेंडूवरती मिळाली गेली नाहीये. 22 धावा आहेत त्या धावफलकावरती. 63 धाब्यांचा पाठलाग करत असताना या षटकामध्ये आतापर्यंत धाव खर्ची केली आहे ती पंकज ओंबळे या गोलंदाजाने फक्त एक धाव खर्ची केली. एक निर्णायक षटक टाकण्याचं काम करतोय. या चेंडूवरती रितेश मते धोक्याची घंटा वाजणार का, परंतु प्रॉप इन क्रीज मध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल या दोन फलंदाजांकडून पाहायला मिळते आहे. रितेश मतेने केलेली थोडीशी चूक, आता संधी मिळाली जाते ती कुमार या फलंदाजाला. या एका धावेच्या बरोबरीने 23 धाबा धावफलकावरती लागल्यात. 19 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज आहे अजून. येणारे 19 चेंडू 40 धाबा चार्जर्स रसायनी संघाला. गोलंदाज पंकज. चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दत्ता येतोय. फलंदाज सागर पाटील, दुसरा फलंदाज चार्जर्स. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दत्ता येतोय. फलंदाज
धावा धावफलकावरती 23 धाबा. एका बाजूला फक्त 2 धाबा खर्ची केल्यात त्या पंकज ओंबले या गोलंदाजांना. नरेंद्र म्हात्रेसर, नरेश म्हात्रेसर या ठिकाणी येतात. आमचे एक अनुभवी पंच म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. धाबा आहेत त्या धावफलकावरती 23 धाबा धावफलकावरती 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. एका बाजूला आपण जर बघितलं गेलं एका टीम मध्ये दत्ता आणि दुसऱ्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं रामा आणि पाटील आणि खाने. कारण आकाश पाटील एका विरोधात, श्रीकांत पाटील एका विरोधात, दत्ता एका विरोधात आणि रामा एका विरोधात. परंतु जिंकणार कोण यामध्ये चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते आहे ती रसायनी नाईट रायडर्स आणि रसायनी चार्जर्स या 2 संघादरम्यान. गोलंदाज अमर सालुंके. धावफलकावरती लागले त्या 23 धाबा. येणारे चेंडू राहिले ते 18 आणि 40 धाब्यांची अजूनही गरज आहे. म्हणजे 40 धाबा या मी तर म्हणेन चार्जेस रसायनी संघासाठी कमी आहेत. परंतु आता 40 धाबांचं आव्हान आता कठीण करून ठेवावं लागणार आहे गोलंदाजांना. कारण अमर सारखा एक युवा खेळाडू सावलेश्वर सावलेमध्ये खेळणारा हा अमर सालुंके, पण आता त्याच्यावरती विश्वास टाकला गेलाय तर स्वप्नील राऊत या कर्णधार नाईट रायडर्स या कर्णधारानं. परंतु या अमर हा गोलंदाज कशी करणार, कामगिरी कशी करणार हे बघणं फार महत्वाचं आहे. परंतु समोर फलंदाज नडाल मधून खेळणारा हा खेळाडू अर्थात आता चार्जेस सोसायटी मधून खेळतोय तो सागर नवघणे हा फलंदाज. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न सफल ठरला गेला. बॅटवरती चेंडू लँड झाला नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता एक चेंडूचा खेळ संपला गेलाय. 23 धाबा धावफलकावरती लागल्या होत्या. उर्वरित गरज होती ती 18 चेंडू आणि 40 धाब्यांची, पण त्याला एक चेंडूचा निर्धाव खेळ संपलाय. येणारे 17 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज. 17 चेंडू 40 धाबा. गोलंदाज अमर सालुंके हा गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सागर नवघणेसाठी एकच धाबे चेंडूवरती शॉट फाईन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एकच धाबे चेंडूवरती मिळाले जाते. एका धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 24 धाबा धावफलकावरती लागल्यात. 24 धाबा धावफलकावरती येणारे 16 चेंडू आणि 39 धाब्यांची गरज आहे. 16 चेंडू 39 धाबा. अभि गरुडे आमचे गुणलेखक सकाळपासून बरीच मेहनत. उद्या असणार त्यांची टीम, परंतु खेळ चांगला करावा लागणार. कुमार मुंडेने जबरदस्त फटका लगावलाय. खडे स्ट्रोक लगावला गेलाय. अचूक टप्पा ठेवला गेला. टाकलेला हा चेंडू करण्याचा प्रयत्न फसला गेला. अमर सालुंके या गोलंदाजाचा आक्रमण चढवलं गेलं. कुमार मुंडे या फलंदाजानं या 6 धावेच्या बरोबरीने 30 धाबा गोलंदाज अमरचा हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण चढवलं गेलाय कुमार मुंडेच्या बॅट मधून. आता कुमार षटकार नंतर चौकार आल्यानंतर एक सामन्यामध्ये आता रंगतता पाहायला मिळते. ती नाईट रायडर्स रसायनी आणि प्रतिस्पर्धी अर्थातच 63 धावेचा पाठलाग करतोय तो चार्जर्स रसायनी संघ. धाबा आहेत त्या धावफलकावरती 34. आता येणारे चेंडू राहिले ते 14 आणि 29 धाव्यांची गरज. 14 चेंडू 29 धाबा. सामन्यामध्ये रंगतता पाहायला मिळते. कुमार मुंडे आणि सागर नवघणे असे 2 फलंदाज पाहायला मिळतात. एक RCB संघामध्ये खेळणारा खेळाडू आणि एक नडाल संघामध्ये खेळणारा खेळाडू आहे आणि सावलेश्वर सावलेमध्ये खेळणारा अमर सालुंकेवरती आक्रमण पाहायला मिळते. या चेंडूवरती श्रीकांत पाटील केलं काय, डोक्यावरती आज देण्यास भाग पाडलं गेलंय. जिथे विकेट्स होती तिथे मिळायला गेलं. चार्जर्स रसायनी संघाला 2 धाबा. या 2 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा जमा झाल्यात त्या 36 धाबा. 36 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही गरज आहे 63 धाब्यांचा पाठलाग करत असताना 13 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. या षटकामध्ये या चेंडूवरती निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती जर अभि मोठा फटका आला तर चार्जर्स रसायनी संघ मित्र म्हणून परतू शकतो. परंतु अजूनही काही घडलेलं आहे, काही बिघडलं नाहीये. सामन्यामध्ये अजूनही रंगतता पाहायला मिळते. ती चार्जर्स रसायनी आणि नाईट रायडर्स रसायनी या 2 संघादरम्यान. कुमार मुंडे RCC रिस मध्ये खेळणारा हा खेळाडू अतिशय चांगला खेळ करतोय तो चार्जर्स रसायनी संघामध्ये.
हा चेंडू स्टार्टर मॅन श्रीकांत पाटील आणि चेंडू मध्ये लागलेली रेस. आता चेंडू पुन्हा एकदा जिंकला गेला. या चेंडूवरती मिळालेला त्या चौकार, या चौकाराच्या बरोबरीनं कुमार मुंडे आता संकटमोचन ठरतोय चार्जर्स रसायनी संघासाठी. या 4 धाब्याच्या बरोबरीनं पाणी पाणी मैदानावरती घेऊन जा. सागर पाटील पाणी स्वतः कर्णधार आता प्रोत्साहन करतात खेळाडूंना. किंग्स 11 रसायनी आणि रॉयल रसायनी. चला आपण टॉससाठी या दोन्ही टीमचे कर्णधार रॉयल रसायनी आणि किंग्स 11 रसायनी. आपण टॉससाठी या दोन्ही टीमचे कर्णधार आमचे दीपक तानाजी पाटील. खऱ्या अर्थानं 3 दिवस पाण्याची पूर्ण व्यवस्था. ऊन म्हटलं आम्ही की पाणी आलं. पाणी ही माणसाला ही मूलभूत गरज आहे, कारण पाणी नसेल तर कठीण आयुष्य. अशा वेळेस आमचे दीपक तानाजी पाटील 3 दिवस पाण्याची पूर्ण पूर्तता केली गेली आहे. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण धाबा आपण जर विचार केला, धाबा 63 होत्या, परंतु चार्जर्स रसायनी संघ सागर पाटील स्वतः कर्णधार हा फलंदाज बाद झाला. बबलू कडून अपेक्षा होती तो फलंदाज बाद झाला आणि कुमार आणि सागर नवगणे हे फलंदाज कामगिरी करतात. विकेट्स वरती तुम्ही जम बसवण्यापेक्षा विकेट्स वरती सातत्य टिकवणं गरजेचं आहे. तुमची एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. अशा वेळेस या 2 संघादरम्यान तालमेल पाहायला मिळतोय तो चार्जर्स रसायनी या 2 संघादरम्यान. 12 चेंडू आणि गरज आहे ती 23 धाब्यांची. सुपर किंग रसायनीचे कर्णधार युवराज शेजवाल या ठिकाणी आले. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रणनीती खऱ्या अर्थानं आखणार ते आज, कारण उद्या त्यांची मॅच. अशा वेळेस कशा प्रकारचा तालमेल, कशा प्रकारची खेळाची मित्रमंडळींना आखणी असणार हे सर्वांच्या खेळाडूंच्या नजर आहेत. परंतु या 2 संघादरम्यान रणनीती चांगली पाहायला मिळते. हा चेंडू सागर नवगणे करतोय काय, अनसर्ट रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न फसला गेला. या ठिकाणी नाडा संघाचं हेच आज तो खेळाडू. परंतु या ठिकाणी आता बालासाहेब क्रीडानगरीवरती पूर्णपणे आता रसायनी ट्रॉफी मध्ये थोडीशी का होईना चुकी करतोय तो हा सागर फलंदाज. परंतु कुमार मुंडे आता संकटमोचन ठरतोय चार्जर्स रसायनी संघासाठी. येणारे चेंडू राहिले ते 11 आणि गरज आहे ती 22 धाब्यांची. कुमार मुंडेला आता रोखणं कठीण झालंय. ते नाईट रायडर्स रसायनी संघाला तेरा चेंडू 43 या धावसंख्येवरती खेळतोय कुमार मुंडे. टाळे झालेत कुमार साठी, कारण 43 धाव्यांवरती खेळतोय. टोटल धावा धावफलकावरती लागले गेलेत 47 धावा, म्हणजे एक हाती किल्ला लढवण्याचं काम कुमार मुंडे करतोय. येणारे चेंडू राहिलेत ते 9 आणि 16 धाब्यांची गरज. या चेंडूवरती सापलं रचलं गेलं, सापल्यामध्ये अडकवलं गेलं ते कुमार मुंडे या फलंदाजाला. आता 9-8 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. 16 धाबा आकाश पाटील 43 धाब्यावरती कुमार मुंडे एक हाती किल्ला लढवण्याचं काम या ठिकाणी रसायनी चार्जर्स या संघाकडून पाहायला मिळालं. टाळ्या होतात कुमार साठी. चांगला खेळ कुमारच्या माध्यमातून हीच ओळख आहे रसायनी ट्रॉफीची. गोलंदाज तयार. हा चेंडू सागर नवगणे करतोय काय, ज्या ठिकाणी विश्वास टाकला गेला, पण सागर हा नडा संघाचा खेळाडू पण या रसायनी ट्रॉफी मध्ये आता पूर्णपणे या ठिकाणी
थोडस पारड जड करतोय तो चार्जर्स रासाडी संघाचा. येणारे चेंडू राहिले ते 7 आणि गरज आहे ती 16 धाव्यांची. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. नो चेंडू असल्याचा इशारा दिलाय. नाही, डेड बॉल डेड बॉल डेड बॉल डेड बॉल. 2 धाबा होत्या परंतु वाचल्या. आता डेड बॉल असल्याचा इशारा येत आहेत कारण तिकडून बरेचसे वाहन आल्या कारण या ठिकाणी आमचे जगदीश मस्कर पंचांच्या भूमिकेत, स्कोरलेख पंच नरेंद्र पाटील आणि जर विचार केला बरीचशी मिळत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते KKDCच्या. परंतु आता स्कोरलेख सर्व गुण संपन्न क्रिकेट सामाजिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो आणि राजकारण क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये सर्व आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात आणि सर्वांनी घेतलेली मेहनत. या चेंडूवरती पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका तोच स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट नितीश ठाकूर. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतात या चेंडूवरती 2 धाबा. या 2 धावेच्या बरोबरीने धावा लागला धाव फलकावरती 49. 49 धाबा धाव फलकावरती लागला गेला. सर्व खेळाडू ही मॅच झाल्यानंतर धावा येते धाव फलकावरती 49 आणि अजूनही गरज आहे ती 6 चेंडू आणि 14 धाब्यांची. 6 चेंडू 14 धाव सामन्यामध्ये आता रंगतता पाहायला मिळते. पण तो आता या सामना झाल्यानंतर आम्ही सर्व खेळाडूंचा लंच टाइम होणार आहे. अशा वेळेस लंच ब्रेक आपण सर्व खेळाडूंना आपण सूचना दिल्या पाहिजेत. परंतु या सामन्यामध्ये रंगतता पाहायला मिळते. कोणाला जेवण जास्त जाणार आणि कोणाला कमी जाणार कारण सामना धावा चालू आहे. एका बाजूला सागर पाटील आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील राऊत. रखरखत्या उन्हात खुर्ची घेऊन बसले सागर पाटील. पण सामन्यामध्ये रंगत आले. 6 चेंडू आणि गरज आहे ती 14 धाब्यांची. गोलंदाज एक अनुभवाची मित्र म्हणून बराचसा अनुभव आहे तो योगेश जांभळे गोलंदाज. हा चेंडू काय करतोय क्षेत्ररक्षक एका हाताने अडवण्याचं काम पण तो दाबा देऊन जातात 2. या 2 धाब्याच्या बरोबरीने दाबा लागला धाव फलकावरती 51 धाबा. आता चेंडू राहिले ते 5 आणि गरज आहे ती 12 धाब्यांची. रुपेश दलबी आले या ठिकाणी. हा चेंडू वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न कुमार मुंडे बाद झाल्यानंतर चार्जर्स रासायनिक संघाला घरदार लागली गेली आहे. या चेंडूवरती फलंदाज सागर होते बाद. एका धावेच्या बरोबरीने आणि देवली या 2 गावांमधले 2 फलंदाज आणि चांबारली संघाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अपस्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू नरेंद्र पाटील यांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे. वाईटच्या बरोबरीने 53वी धाव फलकावरती पाहायला मिळतोय. धावा 63 धाव्यांचा पाठलाग करत असताना येणारे चेंडू राहिले ते 4 आणि गरज आहे ती 10 धाब्यांची. 4 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. धाबा येत्या धाव फलकावरती 53 धाबा. आपण विचार केला चांगलं क्रिकेट पाहायला मिळते 2 सामन्यामध्ये 2 संघांमध्ये. हा चेंडू कडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न फसला गेलाय. फलंदाज आकाश पाटील देवलोली संघाचा हा आक्रमक म्हणून ज्याची ओळख आहे. येणारे चेंडू राहिले ते 3 आणि गरज आहे ती 8 धाब्यांची 10 धाब्यांची माफ करा 10 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज या चेंडूवरती अंतिम क्षणाला रितेश मतेने केलं काय. हा बराचसा मोठा प्रश्न जिंकून पडला गेला. इथे अडवायला पाहिजे होता चेंडू पण केल्याचा प्रयत्न अंतिम क्षणाला वागता आलं नाही. परंतु ही चुकी क्षेत्ररक्षकाची.
अंतिम गरज आहे अभि दोन चेंडूची गरज आहे चूक क्षेत्ररक्षकांना टोपी काढण्यात आणि कमळ हात देण्यास भाग पाडला गेलाय तर रितेश मते या क्षेत्ररक्षकाला. पण तो अजूनही सामन्यामध्ये काय घडलं नाही, काय बिघडलेलं नाहीये, कोणी जिंकलं नाही, कोणी हारलं नाहीये. 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. 63 धाब्यांचा पाठलाग करत असताना निकाल आहे तो योगेश जांभळेचा नाईट रायडर्स रसायनीचा आणि प्रतिस्पर्धी चार्जर संघाचा निकाल आहे तो आकाश पाटील आक्रमण चढवलं गेलंय. सागर पाटील अतिशय चांगलं क्रिकेट आकाश पाटील आक्रमण चढवलं गेलं. चला लाईनअप करा दोन्ही टीम्स. चांगलं क्रिकेट, चांगलं तालमेल. आकाश पाटील चे नाव उसरे दोन्ही संघामध्ये काय आहे आणि त्याची निवड का केली हे आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. अभि सामन्यावर घ्यायचं पटकन कोण